श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ केंद्र नंदनवन कॉलनी येथे आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. खरं जर पाहिलं तर गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि खरं ते आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की असे वेगवेगळे कार्यक्रम आपण साजरे करतो. आता आपण अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत नवरात्री साजरी करतो आणि ती शाकंभरी देवीची नवरात्री आपण साजरी करत असतो. तर शाकंभरी देवीबद्दल आपल्याला आपण माहिती घेऊया. तर शाकंभरी देवी म्हणजे फळे फुले आणि भाज्या म्हणजे शाक धारण करणारी देवी, जी देवी दुर्गेचा अवतार आहे, जी देवी महादेवीचा अवतार आहे. म्हणजे दुष्काळातून पृथ्वीला वाचवण्यासाठी तिने अवतार घेतला, त्यामुळे तिला शाकंभरी म्हणतात. ती सिंहासनावर आरूढ असून अष्टभुजाधारी आहे, ज्यात विविध शस्त्रे फले फुले असतात. पौष महिन्यातील शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा या काळामध्ये तिचे नवरात्र साजरे होतात, ज्यात तिचे विविध शक्तिपीठे म्हणजे ही शक्तिपीठे राजस्थानमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर जवळसुद्धा एक शाकंभरी देवीचं मंदिर आहे. तर ही शाकंभरी देवी जी आहे तर तिच्या काही कथा आहेत, त्या कथा आपण बघूया. तर प्राचीन काळामध्ये जेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला आणि अन्न पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, तेव्हा ऋषींनी देवी दुर्गेची प्रार्थना केली आणि मग भक्ताच्या विनंतीवरून देवी प्रकट झाल्या आणि आपल्या शरीरातून विविध शाक म्हणजे भाज्या फळे फुले निर्माण केली, ज्यामुळे पृथ्वीवर पुन्हा जीवन आले. म्हणून त्यांना शाकंभरी, शाक म्हणजे शाक अधिक अंबरी म्हणजे शाकाने भरलेलं शरीर असे नाव मिळाले. त्या शताक्षी म्हणजे 100 डोळे असलेले म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. खरं जर पाहिलं तर शाकंभरी देवी ही सिंहावर आरूढ असून तिच्या अंगावर शरीरावर भाज्या पाने फुले फळे दिसतात आणि ती देवी अष्टभुजा आहे. त्या अष्टभुजेच्या 8 हातामध्ये खडक त्रिशूल घंटा वेद पानपत्र मुंड रुंड ढाल आणि डमरू ही आयुधे आपल्याला पाहायला मिळतात. तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ते पौर्णिमा या काळामध्ये आपण हा उत्सव साजरा करतो. तर ह्या शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करण्याचा उद्देश म्हणजे या काळात देवीच्या पूजेने दुष्काळ संपतो असे मानले जाते. हा उत्सव शेतकऱ्यासाठी आणि निसर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे. खरं जर पाहिलं तर ही जी शाकंभरी देवी आहे तर शाकंभरी देवीचं महत्त्व म्हणजे आत्तापर्यंत जास्त लोकांना माहिती नव्हतं, पण केवळ स्वामी समर्थ केंद्रामुळं शाकंभरी देवीची माहिती मिळाली आणि आमच्या केंद्रामध्ये अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत दररोज आम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करत असतो आणि 8 दिवस दुर्गा सप्तशतीचं पाठ करून 9व्या दिवशी पौर्णिमे दिवशी म्हणजे मोठा उत्सव आम्ही तिथे साजरा करतो आणि सगळेजण मिळून अगदी भाज्यांचं नैवेद्य वगैरे आणून त्या ठिकाणी आम्ही शाकंभरी देवीची आरती करून स्वामी समर्थाची आरती करून पूजा करून आम्ही तो उत्सव साजरा करतो. आणि खरोखरच तो उत्सव अगदी वाखाणण्यासारखा असा उत्सव असतो. सर्वांना आनंद देणारा, सर्वांना प्रसन्नता देणारा असा उत्सव असतो. तर खरं जर पाहिलं तर शाकंभरी देवीची अवतार कथा आपण बघूया. कारण पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता, त्याचे नाव होते दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासूर देवाचा मानवाचा ऋषीमुनीचा फार द्वेष करीत असे. दुर्गमासुराने काय केलं, दुष्टनीतीचा अवलंब करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचं ठरविले आणि तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा मी प्रसन्न आहे, वर माग. तर तो हात जोडून असुर म्हणाला, देवा संपूर्ण वेदाचे ज्ञान माझ्याकडेच असावे, संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी, देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्ता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान
त्यांच्यापासून निघाले आणि ते दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य आनंद संपले, सामर्थ्य लोप पावले. देव दानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्यांनी सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. दुर्गमासूर उन्मत्त, बेफाम बनला. मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वताच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसाचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव, ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी रूप होते तिचे, आगळे वेगळे आणि भव्यसृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावर आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शांकभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली अस्त्रशस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञानमंत्रासह देवाकडे, ऋषीमुनीकडे आणि मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान, हीच माझी वाणी आहे, हीच माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा, हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शांकभरी देवी खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शांकभरी देवीची उपासना केली जाते. खरं जर पाहिलं तर आणखीन एक पौराणिक कथा आपल्याला ऐकायला पाहायला मिळते. तर देवीने शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्या काळात पाण्याचा त्याग करून केवळ भाज्यांचे सेवन केले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूंनी दुष्काळ दूर झाला आणि म्हणून तिला शताक्षी, 100 डोळे असलेली देवी असे सर्वजण म्हणू लागले. आणि खरं जर पाहिलं तर ही शांकभरी देवी ही 51 शक्तिपीठापैकी एक देवी आहे. शांकभरी देवीला वनस्पती, अन्नधान्य, फळे आणि जलस्तोत्राची देवी मानली जाते. तिच्या कृपेने दुष्काळ, उपासमार आणि अन्नाची टंचाई राहत नाही अशी श्रद्धा आहे. आणि पर्यावरण संवर्धनाचा पण संदेश या देवीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. खरं जर पाहिलं तर स्वामी समर्थाच्या केंद्राच्या माध्यमातून आणि माऊली मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने, स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती मिळालेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे दररोज संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं पाठ आम्ही सर्व सेवेकरी करतो. आणि शेवटच्या दिवशी मात्र पौर्णिमे दिवशी म्हणजे शांकभरी देवीचा हा उत्सव खूप आनंदाने साजरा करतो. जणू काय आपण गोपाळकाला ज्याप्रमाणे करतो ना, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी स्नेहभोजन करतो आणि देवीचा आशीर्वाद आम्ही घेतो. आम्ही देवीचा आशीर्वाद घेतो
आणि खरं जर पाहिलं तर स्वामी समर्थ केंद्रातनं आपल्याला खूप काही चांगल्या छान गोष्टी आपल्याला शिकायला ऐकायला मिळतात. त्या आपण शिकाव्या, ऐकाव्या आणि आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं असं या ठिकाणी मला वाटतं. श्री स्वामी समर्थ.